थोडक्यात नानासाहेब पानशे आपासाहेब गद्रे असे पातले तेथे प्रसंगवशे प्रदर्शन मिशे त्या मार्गे माधवराव खाली उतरता दृष्टीस पडले यांचे अवचिता वाटली तया अतिविस्मयता आनंद चित्तान समाये म्हणती पहा हे येथे सुदैवे माधवराव शिर्डीचे बडवे याहून आता कोणी हो बरवे शिर्डीस न्यावे दीक्षिता मग तया ते मारून हाका म्हणती आले दीक्षित काका मिरीकरांचे येथे जा देखा कौतुक अवलोका बाबांचे दीक्षित आमुचे स्नेही अलौकिक तुमची त्यांची होईल ओळख शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक तुमच्या आगमने सुख त्या ते देऊनी ऐसा निरोप त्यांना वृत्त हे कळविले दीक्षितांना ऐकोनी हरली त्यांची ही विवंचना संतोष मनात अत्यंत श्वशुरगृही जाऊनी पाहती सासूची ही ठीक प्रकृती माधवराव थोडे विसावती मिरीकर धाडिती बोलावू बोलावण्यास देऊनी मान होता थोडा अस्तमान माधवराव गेले निघून दीक्षिता लागून भेटावया तीच त्यांची प्रथम भेट बाळासाहेब घालिती गाठ रात्री 10चे गाडीचा घाट ठरला की स्पष्ट दोघांचा ऐसा हा बेत ठरल्यावरी पुढे पहा नवलपरी बाळासाहेब सारिती दूरी पडदा बाबांचे छबीवरील हे बाबांचे छायाचित्र मेघा बाबांचा निस्सीम छात्र परम प्रेमे पूजी पवित्र शंकर हा त्रिनेत्र भावुनी काच फुटली झाले निमित्त म्हणून या ती भावया दुरुस्त बाळासाहेबा सवे नगरात आरंभी निघत शिर्डीहून तीच ही तस्बीर होऊन दुरुस्त दीक्षितांची जणू वाटची पहात मिरीकरांचे दिवाणखान्यात होती वस्त्रावृत ठेविलेली अश्वप्रदर्शन समाप्तीस बाळासाहेब परतावयास होता अजून थोडा अवकाश म्हणून माधवरावास सोपिली पडदा सारून केली अनावृत माधवरावास केली सुप्रत म्हणाले बाबांची या समागमात शिर्डी पर्यंत जावे सुखे तवती सर्वांग मनोहर प्रथम दृष्टी पडता तस्बीर काका साहेब आनंद निर्भर प्रणिपात पुरस्सर अवलोकिती पाहोनिया ती घटना विचित्र तैसेच अकल्पित रम्य पवित्र समर्थ साईंचे छायाचित्र वेधले नेत्र दीक्षितांचे